नाशिक मनपाच्या महासभेमध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे। जादा विषय मांडण्यावरून महासभेमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे। महापौरांनी गोंधळामध्ये सभा गुंडाळली आहे आणि प्रतिसभा घेण्याची विरोधकांनी मागणी देखील केलेली आहे। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे। जादा विषय मांडण्याच्या मागणीवरून हा गदारोळ झालेला आहे आणि महापौरांनी गोंधळामध्येच ही सभा गुंडाळल्याची माहिती देखील समोर येते। प्रतिसभा घेण्याची विरोधकांनी आता मागणी केलेली आहे। आताची ब्रेकिंग न्यूज आपण नाशिकमधून पाहतो आणि त्या ठिकाणी घडलेल्या संपूर्ण घटनेची दृश्य देखील आपण आता पाहतोय। नाशिकच्या मनपा महासभेमध्ये हा प्रचंड गदारोळ झालेला आहे। जादा विषय मांडण्यावरून महासभेमध्ये गोंधळ झाला आहे। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। किरण, या महासभेमध्ये गोंधळ झाल्याची दृश्य आता आपण पाहिलेली आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गदारोळ झालेला आहे। नेमकी मागणी काय करण्यात आलेली होती आणि गोंधळ होण्यामागचं कारण काय आहे? कृती अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। वेगवेगळ्या विषयावरती आज महासभेचं आयोजन नाशिक महापालिकेमध्ये करण्यात आलेलं होतं। अत्यंत महत्त्वाचे सगळे प्रस्ताव होते। या सगळ्या प्रस्तावावरती नगरसेवक हे चर्चा करणार होते, पण त्या आधीच जे जादा विषय आजच्या महासभेमध्ये घेण्यात आला त्या सगळ्या मुद्द्यावरून हे प्रचंड गोंधळ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जे जादा विषय ऐन वेळेस पटलावरती आणलं होतं ते विषय वगळावं अशा पद्धतीची मागणी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली, पण महापौरांनी त्याला नकार दिला। मग त्यानंतर हे सगळं गोंधळाची परिस्थिती एकूणच निर्माण झाल्याचं आपल्याला आज नाशिक महापालिकेत बघायला मिळालं। अगदी काही नगरसेवकांमध्ये तरी बाचाबाची सुद्धा झालेली आहे। खरं तर काही नगरसेवकांना ही महासभा चालू राहावी अशा पद्धतीची एक मागणी होती, पण काही नगरसेवकांनी हे महासभा बंद पाडली। म्हणून हे प्रचंड गोंधळ जो आहे तो आजच्या इथं नाशिक महापालिकेमध्ये झालेला आहे। जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक एका काँग्रेसच्या महिला नगरसेविकाच्या अंगावरती धावून गेले। या दोघांमध्येही प्रचंड बाचाबाची झाली। आता जे आहे सगळ्या गोंधळानंतर महापौरांनी सभा ही गुंडाळलेली आहे, पण एकूणच आजच्या महासभेमध्ये प्रचंड गोंधळ एक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। किरण, प्रतिसभा घेण्याची देखील मागणी विरोधक सध्या करतात अशी ही बातमी समोर येते। अगदी बरोबर आहे तृप्ती। खरं तर वेगवेगळे विषय होते। आज महत्त्वाचे प्रस्ताव आजच्या महासभेच्या पटलावरती होते। या सगळ्या विषयावरती चर्चा करून मंजुरी मिळणार होती, पण एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने ही सभा गुंडाळण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महासभेचं आयोजन करावं अशी मागणी विरोधकांकडनं होतोय। त्यामुळे आता या सगळ्या या प्रकरणावरती या सगळ्या घटनेनंतर महापौर काय निर्णय घेतात ते आपल्याला बघावं लागणार आहे। धन्यवाद किरण या संपूर्ण माहितीसाठी। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधली। नाशिकच्या मनपाच्या महासभेमध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे आणि या गदारोळामध्येच महापौरांनी सभा गुंडाळलेली आहे।